सौराष्ट्र आणि महाराष्ट्र असं काय नावापासून काही म्हणजे समांतर आहे? हा, ते खूप इंटरेस्टिंग आहे. दोघांमध्ये राष्ट्र हा शब्द यूज केला जातो. आणि सौराष्ट्र म्हणजे जो काठेवाड सौराष्ट्र प्रदेश आहे, वेस्टर्न हम्म. पार्ट ऑफ गुजरात, त्यामध्ये हे मानलं जातं की भारतामध्ये 2 क्षेत्र अशी आहेत की ज्यामध्ये राष्ट्र हे नाव लावण्यात येतं. आणि त्याचं कारण असं आहे की ती लोक कधी कोणाला पाईक झालेली नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळं दोघांना कम्पेअर केलेलं जातं. त्यामुळेच मी जसं म्हटलं की काठियावाडी जेवण आणि महाराष्ट्रीयन जेवण तुम्हाला थोडंफार एक लाईन Similar. मध्ये वाटेल. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे एक खूप मोठे कवी होऊन गेले. राष्ट्रकवी त्यांना म्हणलं गेलेलं आहे, झवेरचंद मेघानी. ओके. तर त्या झवेरचंद मेघानीने काठियावाडी भाषेमध्ये म्हणजे अच्छा. गुजराती डायलेक्टमध्ये, ओके. गुजरातीचा जो काठियावाडी डायलेक्ट आहे त्याच्यामध्ये शिवाजीनु हालरडू अच्छा. अशा प्रकारचं, ज्याला आपण पाळणा म्हणतो, बरोबर आहे. तो त्यांनी लिहिलेला आहे. अरे वा. त्याच्यामुळं शिवाजीचा हालरडू हा पाळणा जो आहे किंवा हे जे गीत आहे हे खूप आदराने, खूप अच्छा. उत्साहाने आणि ज्याला असं म्हणता येईल की स्वाभिमानाने, अभिमानाने बरोबर आज आहे. काठियावाडमध्ये गायलं जातं. बरोबर. आणि ते मी जितके आपण कल्चरल प्रोग्राम्स मध्ये जातो त्यामध्ये खूप त्याला महत्वाचं स्थान आहे. गुजरातवर महाराष्ट्राचा कितपत प्रभाव पडलाय? गुजरातमध्ये महाराष्ट्राचा प्रभाव कितपत आहे म्हणजे असं मला म्हणजे मला असं वाटतं की दोन्ही असे क्षेत्र आहेत की जे ऐतिहासिक काळापासून, प्राचीन काळापासून दे आर ऑलवेज टुगेदर. म्हणजे जसं आपण राजसत्ताचा विचार केला, इव्हन कॉलोनियल हिस्ट्रीचा विचार करायला बरोबर आहे. गेला, तर दे ऑलवेज वर्क ॲज अ युनिट. बरोबर एक आहे. युनिट म्हणूनच त्यांनी काम केलेलं आहे. इथले काही जी ऐतिहासिक व्यक्ती किंवा घराणी आहेत, जसं गायकवाड घराणे, ते बरोबर आहे. बडोद्यामध्ये स्थायिक झालेले आहेत. तर त्यामुळं थोड्याफार प्रमाणात नक्कीच आहे की जसं तुम्ही खास करून साऊथ गुजरात आणि खानदेश बरोबर. याला जर तुम्ही पाहायला गेलात तर तुम्हाला दोघांचं मिक्स मिळेल. बरोबर. खाण्यामध्ये, बोलण्यामध्ये, भाषेमध्ये, प्रभावामध्ये, अहिराणी. अहिराणीमध्ये ते तुम्हाला ते प्रभाव जाणवायला लागतो. महाराष्ट्राचा प्रभाव पेक्षा मी असं म्हणेल की एक शेअर्ड आपली एक संस्कृती आहे बरोबर या आहे. दोन्ही क्षेत्रांची, ज्याच्यामध्ये भाषा पण आहे. बरोबर आहे. जसं गुजराती आणि मराठी म्हणजे मला बऱ्याचदा वाटतं की ते सिस्टर लँग्वेजेस आहेत. एक्झॅक्टली. जर कुठला मराठी माणूस गुजरातमध्ये 15-20 दिवस राहिला किंवा गुजराती महाराष्ट्रामध्ये काही काळ राहिला तर ते इझिली सेन्स बनवून घेतात की हे काय बोललं जात आहे. बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं की ते एक रिझन आहे की जे आपली शेअर्ड जे हेरिटेज आहे किंवा शेअर्ड जे आपले सिव्हिलायझेशन आहे बरोबर आहे. त्याला ते रिप्रेझेंट करतं. बरोबर आहे. गुजरातमधली पूर्व भागातली जी मंदिरं आहेत, खास करून शिव मंदिर आहे, हा, ती हा. खूप राष्ट्रकूट काळामध्ये बांधली गेली. अच्छा. ती आजही मंदिरं खूप चांगल्या पद्धतीने तिथं आहेत. वैष्णवाचा जास्त प्रभाव आहे का गुजरातवर? मला असं वाटतं की ते थोडंसं जिओग्राफिकली डिस्ट्रीब्युशन पाहता येईल. म्हणजे जसं जर तुम्ही गिरनार पाहायला गेलं तर ते हा. शैव जागा आहे. अच्छा. शिव आणि शक्तीचं जागा आहे ती. ओके. पण जसं स्वामीनारायण संप्रदाय आहेत, जैन संप्रदाय आहेत किंवा जे बाकीचे वैष्णव द्वारका. संप्रदाय आहेत, द्वारका आहे. तर त्याच्यावरून असं वाटतं की वैष्णवांचं पण तिथं तितकं स्थान आहे. परंतु रफली आपण असं बोलू शकतो की जे ईस्टर्न पार्ट आहे, ईस्टर्न पार्ट जो आहे दॅट इज शिव आणि शक्तीचे उपासक आहेत ते. ओके. अंबाजी मंदिर असेल, बहुचराजी असेल, बरोबर आहे. पावागडचे महाकाळी असेल आणि त्या काळामध्ये त्या एरियामध्ये असणारी खूप सारी शैव मंदिरं. ओके. लाकुलिश पण गुजरातचेच होते, जे ईस्टर्न बरोबर. पार्ट ऑफ लाकुलिश मध्ये राहत होते. आणि वेस्टर्न मध्ये थोडासा प्लेन आहे, थोडंसं बिझनेस रिलेटेड ज्यादा तिथं कम्युनिटीज राहिल्या, त्यामुळे बरोबर. वैष्णवांचा प्रभाव तिथं जास्त दिसायला लागतो. ओके. थोडंसं जिओग्राफिकली आपण ते सांगू शकतो. बौद्ध धर्माचा प्रभाव काय आहे अजून गुजरातवर? प्रभाव थोडंसं अवघड होईल, पण जसं खूप महत्वाची ठिकाणं बौद्ध धर्माची तिथं होती, जसं वडनगर आहे, ऑनरेबल PM सरांचं होम टाउन. तर तिथं खूप मोठी मॉनेस्टरी पण भेटलेली आहे. तिथं बरोबर. शर्मिष्ठ तळाव म्हणून आहे. खूप सारे फेमस बुद्धिस्ट मॉन्क्स तिथं व्हिजिट ओके. केलेले आहेत. सेम गिरनारमध्ये पण खूप साऱ्या बुद्धिस्ट केव्ज आहेत. खास करून जे कोस्टल टाउन्स आहेत त्यामध्ये बुद्धिस्ट केव्ज पाहायला बरोबर आहे. भेटतात. तर म्हणजे जे बुद्धिस्ट हेरिटेज आहे ते गुजरातमध्ये पाहायला मिळतं. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं जैन धर्मासाठी तर उत्तर भारतातलं शेवटचं समजा महत्वाचं हे ठिकाण म्हणजे एकदम म्हणजे टिकून राहिला धर्म हा, तिथं म्हणजे आय थिंक जैन कम्युनिटीज गुजरातमध्ये आय थिंक असं समग्र भारतामध्येच असेल, पण पर्टिक्युलरली गुजरातचं बोलायला गेलं तर ते पहिल्यापासून तिथं खूप जसं मी वडवानचं उदाहरण सांगितलं. बरोबर आहे. वडवान युज टू बी द मर्कंटाईल सिटी. बरोबर आहे. की जे जैन कम्युनिटीज तिथं आल्या, त्यांनी ते ट्रेडिंगचा बिझनेस केला. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते ग्रो झालं सिटी. बरोबर आहे. आणि अशा भरपूर सिटीज आहेत. पालिताना आहे, तुम्ही बरोबर वेल आहे. नोन प्लेस ऐकलेली असेल. तर मला असं वाटतं की पर्टिक्युलरली सौराष्ट्र काठियावाडमध्ये
जैन कम्युनिटीज ज्या आहेत त्या प्राचीन काळापासून तिथं आहेत प्राचीन काळापासून आणि त्या आजही तितक्याच फ्लरिशिंग पुढे चालुक्य सोळुंकीनी सपोर्ट दिल्यावर मग अजून चांगलं त्याला म्हणजे एक स्थैर्य हा आणखी त्या म्हणजे जनरली असंच होतं की जसं शेती करायची आहे तर शेती करणाऱ्या लोकांना स्थायिक केलं गेलेलं आहे बरोबर. जिथं बिझनेस करण्याची गरज होती तिथं जैन बिझनेस कम्युनिटीज सारख्या ज्या आहेत त्यांना तिथं पाचारण केलं गेलेलं आहे बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की जे 1000 वर्षापूर्वी पहिले जे काही मायग्रेशन झालं ते लार्जली या मोटिव्हमधूनच झालं बरोबर आहे. टू क्रिएट इकॉनॉमीज वी नीड पीपल करेक्ट. and to identify those people, calling those people to come to in my area. Correct. तशा प्रकारचे मायग्रेशन त्या काळात कॉमनली झाले असं वाटतं